नमस्कार. आजच्या डे 12च्या सेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार विल बी एबल टू या स्ट्रक्चरचा इंग्लिश स्पीकिंगमध्ये आपण कसं यूज करायला पाहिजे. त्यासाठी मी काय घेतलं आहे, अगोदरचा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर विल बी एबल टू, नंतर वर्ब्स फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. मराठीमध्ये भाषांतर नेहमीप्रमाणे इम्पॉर्टंट असणार आहे. मराठीमध्ये भाषांतर आहे शकणार. त्याचं मी एक सेंटेन्स तिथं तयार केलं आहे. सब्जेक्ट घेतला आहे मी सी, नंतर विल बी एबल टू आणि डान्स. ऑब्जेक्ट इथे घेतला नाही, सेंटेन्स मी शॉर्ट केलं आहे. सी विल बी एबल टू डान्स. हे सेंटेन्सचं मराठीमध्ये काय झालं बघा, ती नृत्य करू शकणार. हे झालं इंग्लिश सेंटेन्स अँड त्याचं मराठी ट्रान्सलेशन. त्यानंतर आपण जे सेंटेन्स रेडी केलं आहे त्याचा निगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो. आता इथे निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करतो आपण, तर जे वाक्यामधलं जे हेल्पिंग व्हर्ब आहे त्या हेल्पिंग व्हर्बच्या नंतर आपण नॉट हा लिहित असतो. म्हणजे सेंटेन्स कसं झालं बघा, सी विल नॉट बी एबल टू डान्स. मराठीमध्ये ती नृत्य करू शकणार नाही. इथे शकणार हा शब्द आलेलाच आहे कारण आपण विल बी एबल टूचा यूज करतो आहे. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स नंतर आपण काय तयार करतो, तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी आपण वाक्यातला हेल्पिंग वर्ब फर्स्ट घेतो, वाक्याच्या सुरुवातीला घेतो. वाक्य कसं झालं बघा, विल सी बी एबल टू डान्स. आणि भाषांतर आपलं कशामध्ये येईल, शकणार आणि क्वेश्चन असल्यामुळे इंट्रोगेटिव्ह कामध्ये. विल सी एबल टू डान्स, ती नृत्य करू शकणार का. मग ॲन्सर द्यायचे आहेत आपल्याला प्रॅक्टिस सेशनप्रमाणे. यस, सी विल बी एबल टू डान्स. हो, ती नृत्य करू शकणार. नो, सी विल नॉट बी एबल टू डान्स. नाही, ती नृत्य करू शकणार नाही. हे झालं त्या सेंटेन्सचं इंट्रोगेटिव्ह अँड त्याचे ॲन्सर्स. आफ्टर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स काय करतो आपण, तर WH क्वेश्चन तयार करतो. आणि WH क्वेश्चन तयार करण्यासाठी जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपण तयार केलं आहे त्या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या समोर आपण एक WH वर्ड राईट करतो. मी ते WH वर्ड घेतलेला आहे व्हेन. मग सेंटेन्स कसं तयार झालं बघा, व्हेन विल सी बी एबल टू डान्स, ती नृत्य केव्हा करू शकणार. मग व्हेनचा ॲन्सर देताना आपण त्या टाईम सांगतो, वेळ सांगतो. अँड कसा ॲन्सर होईल, सी विल बी एबल टू डान्स ऑन मंडे. अशा प्रकारे आपण ॲन्सर देऊ शकतो स्वतःच, आणि स्वतःची प्रॅक्टिस आपण स्वतः करू शकतो. इथे मी सब्जेक्ट घेतला आहे सी. बाकीचे जे सब्जेक्ट्स आहे आय, ही, यू, वी, दे, इट, एखाद्याचं नाव, नेम, ते घेऊन पण तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता. म्हणजे आजच्या दिवसाला आपल्याला विल बी एबल टू या स्ट्रक्चरमध्ये आज दिवसभराची प्रॅक्टिस करायची आहे. वेगवेगळे सेंटेन्सेस तयार करा. सेंटेन्स तयार करा, निगेटिव्ह सेंटेन्स तयार करा, त्याचा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करून त्याचे ॲन्सर्स द्या यस नोमध्ये. नंतर WH क्वेश्चन तयार करा, त्याचं पण ॲन्सर द्या. आणि अशा प्रकारे तुम्ही आपली प्रॅक्टिस करू शकता.